नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला इंदिरा एकादशी व्रत केले जाते. सध्या पितृपक्ष सुरू असून पितृपक्षात येणाऱ्या या एकादशीला विशेष महत्त्व आहे. मृत्यूनंतर ज्या व्यक्तीचा आत्मा यमलोक किंवा पितृलोकात कष्ट भोगत असतो त्यांच्या मोक्षासाठी इंदिरा एकादशीचे व्रत करणे लाभदायक ठरते. इंदिरा एकादशीच्या व्रताचे महत्त्व युधिष्ठिरांना सांगताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितले होते की इंदिरा एकादशीच्या व्रताने पितरांना अधोगतीपासून मुक्ती मिळते. हे व्रत केल्याने मनुष्य पापमुक्त होतो. भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने त्यांना वैकुंठामध्ये स्थान मिळते. त्यानुसार या महिन्यात इंदिरा एकादशीचे व्रत कधी आहे, व्रताचा मुहूर्त आणि महत्त्व काय आहे जाणून घेऊया. ज्या व्यक्तींचा आत्मा यमलोक किंवा पितृलोकात अडकला असेल त्यांच्या मोक्षासाठी इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते. भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. यामध्ये पितरांसाठी श्राद्ध, तर्पण इत्यादी केले जातात. ज्या व्यक्तीचा आत्मा यमलोक किंवा पितृलोकात अडकला असेल त्यांच्या मोक्षासाठी इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते. पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात. ही एकादशी अधिक विशेष मानली जाते कारण या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबत पितरांचे स्मरण केले जाते. असे मानले जाते की या दिवशी ब्राह्मणांना आदरपूर्वक घरी आमंत्रित करून त्यांना जेवण द्यावे आणि आपल्या क्षमतेनुसार दान केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होतात. इंदिरा एकादशी यंदा 10 ऑक्टोबर 2023 या दिवशी आहे. इंदिरा एकादशीचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत काय आहे चला पाहूया. इंदिरा एकादशीचे महत्त्व. इंदिरा एकादशी बद्दल असे मानले जाते की जो कोणी या एकादशीचे व्रत करतो त्यांच्यावर भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांना त्यांच्या पूर्वजांचा पूर्ण आशीर्वादही मिळतो. इंदिरा एकादशीच्या संदर्भात शास्त्रात असे म्हटले आहे की जर तुम्ही इंदिरा एकादशीचे व्रत पाळले आणि त्याचे पुण्य तुमच्या पूर्वजांना दान केले तर तुमच्या ज्या पूर्वजांना काही कारणामुळे मोक्ष मिळू शकला नाही त्यांचा उद्धार होईल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. यासोबतच उपवास करणाऱ्याला नरकात जावे लागत नाही असेही सांगितले आहे. इंदिरा एकादशी 2023 यावर्षी कधी आहे चला जाणून घेऊया. पंचांगानुसार यावर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी सोमवार 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:36 सुरू होणार आहे आणि ही तारीख मंगळवार 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:08 संपेल. अशा स्थितीत उदय तिथीच्या मान्यतेनुसार मंगळवार 10 ऑक्टोबर रोजी इंदिरा एकादशीचे व्रत केले जाणार आहे. साध्या आणि शुभयोगात इंदिरा एकादशीचे व्रत कसे करावे. यंदाची इंदिरा एकादशी सध्या साध्या आणि शुभयोगात आहे. उपवासाच्या दिवशी सकाळपासून सकाळी 7:47 साध्य योग असतो. त्यानंतर शुभयोग सुरू होईल जो दिवसभर राहील. या दोन्ही गोष्टी शुभ कार्य आणि उपासनेसाठी चांगल्या मानल्या आहेत. इंदिरा एकादशी 2023 पूजेचा मुहूर्त काय आहे चला जाणून घेऊया. इंदिरा एकादशीच्या दिवशी पहाटेपासूनच भगवान विष्णूंची पूजा आपण करू शकता. या दिवशी तुमची इच्छा असल्यास तुम्ही सकाळी 9:13 ते दुपारी 1:35 कधीही इंदिरा एकादशीचे व्रत सुरू करू शकता. यामध्ये लाभ उन्नती मुहूर्त सकाळी 10:41 ते दुपारी 12:08 आहे. तर अमृत काळ सर्वोत्तम मुहूर्त 12:08 ते दुपारी 1:35 आहे. इंदिरा एकादशी तिथी आणि मुहूर्त काय आहे चला पाहूया. भाद्रपद कृष्ण एकादशी तिथी 9 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12:36 प्रारंभ होत आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3:08 त्याची समाप्ती होईल. या एकादशीचे व्रत केल्यानंतर भक्तांनी आपल्या क्षमतेनुसार धान्य, फळे आणि पैसे एखाद्या गरजू व्यक्तींना, सत्पात्रीस दान करावे.
इंदिरा एकादशी व्रताची काय आहे पूजाविधी जाणून घेऊया. इंदिरा एकादशी हे व्रत पितृपक्षात असते, त्यामुळे व्रत करणाऱ्यांनीही श्राद्धाचे काही नियम पाळावेत असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. व्रत सुरू करण्यापूर्वी दशमी तिथीला पवित्र नदीत तर्पण अर्पण करावे आणि स्नान करून ब्राह्मणांना भोजन द्यावे व स्वतः भोजन करावे. दशमी तिथीला सूर्यास्तानंतर अन्न खाऊ नये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकादशी तिथीला सकाळी लवकर स्नान करून व्रताचा संकल्प करावा. श्राद्ध तर्पण करूनच पुन्हा ब्राह्मणांना भोजन द्यावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला दान देऊनच उपवास सोडावा. असे करा इंदिरा एकादशीचे व्रत. इंदिरा एकादशीच्या दिवशी व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करावा. त्यानंतर शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी. त्यांना अक्षत, पिवळी फुले, पंचामृत, तुळशीची पाने, चंदन, धूप, दिवा, नैवेद्य इत्यादी अर्पण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करत पूजा करावी. इंदिरा एकादशी व्रताची कथा ऐकत या व्रताचे पुण्यफळ आपल्या पूर्वजांना दान करा. यामुळे त्यांची अधोगतीपासून मुक्तता होईल. रात्री जागरण करा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून दान केल्यानंतर पारण करावे. काय आहे इंदिरा एकादशी व्रताची कथा जाणून घेऊया. मित्रांनो, धार्मिक मान्यतेनुसार सतयुगात महिषमणी नावाच्या नगरात इंद्रसेन नावाचा तेजस्वी राजा राज्य करत होता. तो पुत्र, नातू, संपत्ती इत्यादींनी परिपूर्ण होता. त्याचे शत्रू त्याला नेहमी घाबरत असत. एके दिवशी नारद मुनी राजा इंद्रसेनच्या पित्याच्या मृत्यूचा निरोप घेऊन राजा इंद्रसेनच्या भेटीला गेले. यावेळी नारदांनी सांगितले की ते काही दिवसांपूर्वी यमलोकात गेले होते. तेव्हा ते राजाच्या वडिलांना भेटले. राजाच्या वडिलांनी सांगितले की त्यांच्या हयातीतच एकादशीचे व्रत सोडल्यामुळे त्यांना अजून मोक्ष मिळाला नाही. ते अजूनही यमलोकात आहेत. यमलोकात वडिलांची ही अवस्था ऐकून राजा इंद्रसेनला फार वाईट वाटले. वडिलांना मुक्ती मिळवून देण्यासाठी काय उपाय करावा असे नारदजींना त्यांनी विचारले असता नारदजींनी राजाला सांगितले की पितृपक्षातील इंदिरा एकादशीचे व्रत केले तर त्यांचे वडील सर्व दोषांपासून मुक्त होऊन त्यांना वैकुंठात स्थान मिळेल. त्यानुसार राजा इंद्रसेनने इंदिरा एकादशीचे व्रताची प्रतिज्ञा घेतली आणि इंदिरा एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली. पितरांचे श्राद्ध केले, ब्राह्मणांना अन्नदान केले. त्यामुळे राजाच्या वडिलांना स्वर्ग प्राप्त झाला आणि इंद्रसेनलाही मृत्यूनंतर मोक्ष मिळाला. पितृपक्षात येणाऱ्या इंदिरा एकादशीचे महत्त्व काय आहे? कधी आहे इंदिरा एकादशी? यावर्षी इंदिरा एकादशीचे व्रत काय आहे? योग्य पद्धत जाणून घेऊया. 1. सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. 2. घरातील मंदिरात दिवा लावावा. 3. भगवान विष्णूंना गंगाजलाने अभिषेक करा. 4. भगवान विष्णूंना फुले आणि तुळशीची माळ अर्पण करावी. 5. शक्य असल्यास या दिवशीही व्रत ठेवावे. 6. देवाची पूजा करावी. 7. देवाला अन्न अर्पण करावे. भगवंताला फक्त सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात हे ध्यानात ठेवावे. भगवान विष्णूंच्या भोगामध्ये तुळशीचा समावेश करावा. तुळशीशिवाय भगवान विष्णू भोग स्वीकारत नाहीत असे मानले जाते. 8. या पवित्र दिवशी भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीचीही पूजा करावी. 9. या दिवशी देवाचे अधिकाधिक ध्यान करावे. 10. एकादशी व्रताची वेळ पाहून व्रताचे पारण करावे. इंदिरा एकादशी तिथीच्या दिवशी काही खास उपाय केले तर जीवनातील संकटे समस्या दूर होतात. चला पाहूया कोणते आहेत ते उपाय. मित्रमैत्रिणींनो, या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर व्रताचा संकल्प करावा. उपाय 1. शाळीग्रामची पूजा. ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी इंदिरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या शाळीग्रामाची पूजा करावी.
शाळीग्रामाला पिवळे फूल, पिवळे फळ, हळद मिश्रित जल अर्पण केल्यास पितृदोषाची समस्या दूर होते आणि पितृदोषाचा त्रासही होत नाही. उपाय 2. तुळशीच्या जवळ एक तुपाचा दिवा लावावा. इंदिरा एकादशीच्या दिवशी अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ आपण एक तुपाचा दिवा लावावा. दिवा लावताना ओम वासुदेवाय नमः हा मंत्र जप करावा. हा मंत्र आपण कमीत कमी 11 वेळा करावा. यानंतर तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा पूर्ण कराव्यात. प्रदक्षिणा करताना भगवान श्री विष्णूंचे स्मरण करावे. यामुळे नकारात्मकता दूर होऊन गृहसौख्य लाभते आणि याबरोबरच सौभाग्यही लाभते. तेव्हा प्रत्येक माझ्या मैत्रिणींनी हा उपाय नक्कीच करा. उपाय 3. पिवळ्या वस्तूंचे दान. जर आपल्याला आर्थिक समस्या असेल तर भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे फळ, पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळे फूल अर्पण करावे. यानंतर याच गोष्टी आपण गरिबांमध्ये किंवा गरजू व्यक्तींपर्यंत वाटाव्यात, त्यांना दान कराव्यात. या उपायामुळे नक्कीच आपली आर्थिक स्थिती सुधारेल आणि वैवाहिक सौख्यही आपल्याला प्राप्त होईल. पती पत्नींमध्ये जर काही वादविवाद असतील तर नक्कीच या दिवशी केलेल्या या उपायाने वादविवाद मिटतील. आपण करून नक्की अनुभव घ्यावा. उपाय 4. पिंपळाच्या वृक्षाजवळ दिवा लावावा. मित्रमैत्रिणींनो, इंदिरा एकादशीच्या दिवशी ज्याप्रमाणे तुळशी वृंदावनाच्या जवळ आपण तुपाचा दिवा लावतो, त्याप्रमाणे इंदिरा एकादशीच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या वृक्षाजवळ एक तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तर नक्कीच आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. मित्रमैत्रिणींनो, यामुळेच इंदिरा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाजवळ आपण एक तिळ तेलाचा दिवा प्रज्वलित करा व आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीची कामना करा. या उपायामुळे आपल्या जीवनातील समस्यांचा नक्कीच अंत होईल, संघर्ष कमी होईल. त्यामुळे ज्यांच्या आयुष्यात बरेच संकट आहेत, खडतर प्रवास आहे आणि ज्यांना रिझल्ट मिळत नाही, अशा लोकांनी तर हा उपाय नक्की करून आपले अनुभव आम्हाला कळवा. आणि वेळ असेल तर नक्कीच एकदा कुंडलीही दाखवून घ्यावी, म्हणजे कधीपर्यंत असा त्रास आहे हे जाणून घेता येईल आणि त्याप्रमाणे योग्य ते उपायही करता येतील. उपाय 5. विष्णू सहस्त्रनाम पाठ. इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्या घरात भगवान विष्णूंच्या सहस्त्रनामाचा पाठ करावा. भजन कीर्तन केल्यासही श्री हरिकृपा आपल्याला प्राप्त होते. या दिवशी गरीब ब्राह्मण व गरजूवंतांना भोजन द्यावे, हे अत्यंत शुभदायी मानले आहे. यामुळे आर्थिक स्थितीही मजबूत होईल. उपाय 6. धनलाभासाठी. इंदिरा एकादशीच्या दिवशी विष्णू गायत्री मंत्र व लक्ष्मी गणेश मंत्रही जपावा. यामुळे आर्थिक समस्या दूर होऊन आर्थिक वृद्धी होईल. मित्रमैत्रिणींनो, आमच्या चॅनलला विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गणेश मंत्र यांची लिंक मी आपल्याला देत आहे. तेव्हा हे व्हिडिओ आपण पूर्ण पहा आणि हे उपाय इंदिरा एकादशीच्या दिवशी नक्की करा, जेणेकरून आपल्याला शुभफलिते प्राप्त होतील. उपाय 7. पितरांच्या शुभाशीर्वादासाठी. इंदिरा एकादशीच्या दिवशी नदीकाठी तर्पण करावे. हे अत्यंत शुभदायी मानले जाते. यामुळे आपले पितर संतुष्ट होतात, त्यामुळे त्यांना मोक्षप्राप्ती होते व आपल्याला पितृदोषातून मुक्ती मिळते. मित्रमैत्रिणींनो, यावेळी आपण पितृगायत्री मंत्र, पितृ अष्टकही म्हणावे आणि पितृस्तोत्रही. आमच्या चॅनलला याचे व्हिडिओ आहेत, आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या लिंक मिळतील. तेव्हा आपण नक्की हे उपाय करावेत आणि इंदिरा एकादशीचे महत्त्व अनुभवावे. मित्रमैत्रिणींनो, हिंदू धर्मात इंदिरा एकादशीचे खास महत्त्व आहे. पितृपक्षात येणारी ही एकादशी पितरांसाठी मोक्षदायिनी तिथी मानली जाते. यावर्षी 10 ऑक्टोबर 2023ला इंदिरा एकादशी व्रत केले जाणार आहे. या दिवशीच्या केलेल्या काही खास उपायांमुळे धनधान्य वृद्धी तर होतेच, याबरोबर आपले पितरही प्रसन्न होतात. जीवनातील कष्ट दूर होऊन भगवान श्री विष्णूंची ही कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते. तेव्हा इंदिरा एकादशीला हे व्रत करणार ना, आणि हे उपाय नक्की करा आणि आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा. ज्यांना कुंडली मार्गदर्शन हवे आहे त्यांनीही नक्की कळवा.
धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण इंदिरा एकादशीचे व्रत नक्की करून पहा आणि आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा. आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला तर अजिबातच विसरू नका. धन्यवाद.